आज इकडं सकाळी सकाळी चालू होतं पाणी मारायचं काम. मातीचा स्मेल तर असला छान येत होता ना, असं वाटत होतं की पाऊसच पडलाय की काय. 4-5 दिवस झाले सारखं चकल्या पापड करायचं काम चालू होतं. मग आज ठरवलं होतं की एकदम निवांत राहायचं. इकडं मातीचा स्मेल तर असला छान येत होता ना, असं वाटत होतं मातीच खावं की काय. इकडं मुलांचा टिफिन वगैरे बनवून रेडी झाला होता बरं का. मग पटपट त्यांचं आवरून त्यांना स्कूलसाठी सोडून आले. इकडं काल बनवलेल्या पापड्या वगैरे उलटून टाकावं म्हटलं. आता आराम करावं म्हटलं, पण एक एक काम असलं निघत असतंय ना, आराम करायला तर वेळच मिळत नाही. आता पापड्या उलटवता उलटवता चालू होतं माझं एक एक पापडी खायचं काम. त्यानंतर वारं तर एवढं सुटलं होतं ना, म्हटलं जायचे बाबा सगळे कपडे उडून. मग काय घेतले बाबा सगळे कपडे पटपट काढून. आता ह्या मांजराक बघून असलं जलस फील होतं ना, मस्तपैकी दिवसभर आराम करत असतंय सारखं. त्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून ठेवावं म्हटलं, कारण एक दिवस जरी घड्या नाही घातल्या ना, चेअरवर कपड्यांचा ढिगलच होत असतो. घड्या घालायला तर एवढा टाइम लागतो ना, प्रत्येकाचे कपडे वेगळ्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवावे लागतात. त्यानंतर बऱ्याच पपया पाडी लागलेल्या होत्या बरं का. मग म्हटलं घरामध्ये काढून तरी ठेवावं. आता काम करून करून आपल्याला लागली होती भूक, आणि असं काला केल्याशिवाय आपलं काय पोट भरत नाही बरं का. आता काम तर सगळं आवरलं होतं. मग बसले निवांत झोका खेळत. मुलांचा पण स्कूल वरतून येण्याचा टायमिंग झालेला होता. मग पहिलं त्यांना घेऊन आले. त्यांचं चालू होतं चेंज करायचं काम. मग म्हटलं मस्तपैकी ब्ल्यू टी तरी बनवावं. संध्याकाळ झालेली होती. वातावरण तर एवढं फ्रेश झालेलं होतं ना, मग मस्तपैकी बाहेरच बसून ब्ल्यू टीचा आनंद घेतला. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.